रोने गरकडवाडी हे दोन्ही संघ अतिशय टापत्र खेळाडू गुणवत्ता खेळाडू आज ह्या मैदानावरती पाहायला भेटतोय। सर्व खेळाडूंवर एक नोंद आहे। 3 षटकांचा सामना आज ह्या मैदानावरती पाहायला भेटतोय। या अगोदरची मॅच आपण जे पाहिली वावी चिंचाडवाडी विरुद्ध मुसाड चांदिवडी, तर मुसाड चांदिवडी संघ विजय ठरला आणि पराभव ठरला 2 रननी। तर जे वावी चिंचाडवाडी संघ पटून पुन्हा एकदा श्री गणेश केला पहिलाच एका धाव्याला मानावा लागत एकूण 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्यात या चोरोडे संघाने। सलामीची जोडी मैदानात आहे ते म्हणजे A1 पोसरे संघाची। स्ट्राईकला तो सौरभ, नॉन स्ट्राईकला अभिजित आणि बॉलर नेम सतीश। स्ट्राईकला सौरभ, नॉन स्ट्राईकला अभिजित। सामन्याला सुरुवात करेल पुन्हा एकदा जोरदार अपील असताना पण चोरटी धाव मी तो बोलू शकतो। चोरटी धाव एकूण 3 धाव होत आहेत। खरोखर चांगली गुटरट एक आपल्या 30 षटकांमध्ये किमान 30 धावा उभारायला लागेल चोरोडे संघा समोर। या ठिकाणी मी भिकाजी उतेकर साहेबांचं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर एकदा डी झोन मध्ये जातोय चेंडू, 1 धावा भेटते। एका धावडे संघाची धावसंख्या 4 होते। चांगली सुरुवात करते आपल्या या 3 षटकांमध्ये किमान 30 किंवा 25 धावा जर उभारल्या। त्याचबरोबर या ठिकाणी साक्षी देखील आलेली आणि तिचा या ठिकाणी वाढदिवस आहे, तर मी आमच्या संपूर्ण फेडरेशनच्या वतीने आणि शिवशंभोच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या द्या। आपली या ठिकाणी सर्व ज्या माता भगिनी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये साक्षीचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे, तर तिला मी आमच्या मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। पुन्हा ऑफच्या दिशेने चेंडू मोठा फटका असेल क्षेत्रशंकाली येपायांना बाहेर जातोय सीमारेषे पार। 4 धावा 4 धावा 4 धावा। संघाची धावसंख्या 8 वरती होते। चांगली सुरुवात A1 पोसरे संघाची। सलामीची जोडी मैदानात। स्ट्रायकिंगला फलंदाज अभिजित। अभिजितच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला भेटला। 4 संघाची धावसंख्या 8 वरती झाले। A1 पोसरे संघात एका बाजूला चोरोडे संघ खेळताना पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज अभिजित, नॉन स्ट्राईकला सौरभ आणि गोलंदाजी मारतो ते आहे तो म्हणजे गोलंदाज आहे। पुढचा चेंडू अभिजितला सतीशचा मोठा फटका आहे, पहार केलाय पंच डी झोन मध्ये चाललाय। 2 धावा 2 धावा। सभेला सुरुवात करायची आहे। थोडा पण जरा लगेच आपण जरा पंच फ्रीडम घ्यायला सांगायचं आहे। पंच वाढी घोषित करतात। एक अवंत धाव भेटते। अवंत धावडी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11 वरती। काही चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे सतीशचा। स्ट्राईकला फलंदाज अभिजित, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे सौरभ आणि मात्र गोलंदाजी मारतो ते आहे तो म्हणजे सतीश। पुन्हा एकदा लिंक तुटली आहे। पुन्हा पंच वाईड घोषित करतायत। एक अवंत धाव भेटते। आता मात्र सतीश थोडासा गडबडलेला दिसतोय। लिंक तुटली आहे पण लिंकचा बॉल भेटत नाहीये। पण स्ट्राईकला अजून उभा ठेवलाय अभिजितला। मोठा फटका मारायच्या नादात असेल अभिजित। अभिजित तू सतीश, सतीश तू अभिजित असा मारा करायला सामन्याला सुरुवात। मोठा फटका ऑफच्या दिशेने कडे चेंडू त्या ठिकाणी चांगला क्षेत्र होतं का बघूया। खरोखर तिथं 2 धावा होत्या, तिथं एकच धाव दिली आहे। गुड थ्रो। एका धावडी मानावं लागेल अभिजितला। 1 ओव्हर समर्थ संघाची धावसंख्या A1 पोसरे संघाची 13 असा चालेला सामना। एका बाजूला पोसरे संघ तर एका बाजूला
चोरवणे संघ आदेश हा 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये किमान पोसरे संघाने 25 ते 30 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटेल. कारण कालच्या गटामध्ये एक पहिल्या दिवसामध्ये फायनलमध्ये जो प्रवेश केला आहे त्यामुळे जे जे गणेश पोसरे संघ आणि तोच त्यांचा संघ आज पाहायला भेटतोय A1 पोसरे संघ. तर पोसरे संघाकडे असे गुणवत्ता खेळाडू क्षेत्ररक्षण आहे, गोलंदाज आहेत, अशा ठिकाणी हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. आदेश हॅलो, नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर दोन्ही संघाकडे मोठी ताकद आहे. आता मात्र संघाचं ना दुसरं वैयक्तिक बलशतक घेऊन मात्र स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार होतील आणि समोर असेल तो अभिजित. बघूया अभिजित आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतो. षटकार चौकारची आतिषबाजी पाहायला मिळते का. स्वप्नील तो अभिजित. हा मला वाटतं इथं पंचांच्या जमलेला समांतर चेंडू मात्र गेले अवंतर. एक अवंतर धाव मिळली जाते. धावसंख्या एकने पुढे सरकली गेले. धावसंख्या झालेली 14. थोडासा पहिला चेंडू थोडासा खराब लेनतोड पडला, थोडीशी दिशा भरकटली आणि चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळून गेला आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 14. पुढचा चेंडू असेल स्वप्नील याचा अभिजित साठी. बघूया अभिजितच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात का. हा सुद्धा दिशाहीन चेंडू. मला वाटतं पंचांचा हा सुद्धा वाईटचा इशारा. एक अजून एक अतिरिक्त धाव मिळली जाते. धावसंख्या झाली ती 15. लगातार 2 चेंडू वाईट फेकले तर थोडीशी दिशा भरकटली जाते, थोडीशी लाईन आणि लेंथ स्वप्नीलला सापडत नाही. नक्कीच स्वप्नील कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल त्याचा. समोर असेल तो एका धडाकेबाज फलंदाज अभिजित. बघूया अभिजितच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. पुढचा चेंडू असेल तो स्वप्नील याचा अभिजित याला. हा सुंदर चेंडू आहे. इथं ताकदीचा वापर चेंडू करतो हवाई सफर. पंचांचा निर्णय येतो. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकले गेली. धावसंख्या झाली ते 17. या ठिकाणी आमचे मित्र आणि कुरवल जावळीमधील एक असं उभरतं नेतृत्व संजय दादा उतेकर साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे रामदादा उतेकर साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर रुपेशजी जाधव साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. हा काय फटका खेळलाय बघा. सुंदर फटका मारला होता आणि चेंडू गेला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 19. दुसरं शतक चालू आहे. दुसरं शतक मार्ग असताना धावसंख्या झाली ती 19. सुंदर फलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला अजिबीच्या स्वरूपात. एका धडाकेबाज फलंदाजी ज्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असेल. हा सुद्धा चेंडू उडवलाय. चेंडूला लावलेत पंख. चेंडू चाललाय उडत उडत मला वाटतं डी झोनच्या साह्याने. धावसंख्येत 1 ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला स्वप्नीलच्या स्वरूपात. आता मात्र स्वप्नीलला टप्पा मिळालाय. सुंदर अचूक टप्प्याची सुरेख गोलंदाजी मात्र पाहायला मिळते स्वप्नीलचे. तेवढ्याच समोर ताकदीचा फलंदाज अभिजित. त्याच्या बॅटमधून आपल्याला लगातार मोठे फटके पाहायला मिळत आहेत. एक चालू असलेला मोठा सामना पाहायला मिळतो आपल्याला. चोरवणे. पुढचा चेंडू. हा मला वाटतं दिशा भरकटले. पंचाच्या जमिनीला समांतर जाते. चेंडू मात्र गेले अवांतर. एक अवांतर धाव मिळली जाते. धावसंख्या 1 ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 21. दुसरं शतक चालू असताना स्वप्नील थोडंसं महागड असं शतक म्हणता येईल स्वप्नील याचा. धावसंख्या झाली ती 21. पुढचा चेंडू अभिजित साठी. इथं माझा ताकदीचा वापर चेंडू करतो हवाई सपाट. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर येतोय. आर पार षटकार. कमॉन डीजे. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र मोठे फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला अभिजितच्या स्वरूपात. अभिजितचे बॅट आपल्याला तापताना दिसून येते. खरोखर सुंदर सुरेख फलंदाजी मात्र पाहायला मिळते अभिजित यांच्याकडून. मला वाटतं या शतकातील काही चेंडू बाकी असतील स्वप्नीलचे. बघूया पुढचा चेंडूवर मोठा प्रहार येणार का. पुढचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाणार का. स्वप्नील तो अभिजित. हा सुद्धा सुंदर फटका. अलवंत करपे चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू अडवला जातोय. चांगली फेकी केली जाते. दरम्यान एक धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने
बर पडली गेले. धावसंख्या झाले ती 28. सुरेख फलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला. एवन पोसरे या संघाकडून सुंदर फलंदाजी दोन्ही. आता मात्र स्ट्राईकला आला असेल तर सौरभ. बघूया सौरभ आपल्या संघासाठी अजून किती धावांचं योगदान करतोय. शेवटच्या चेंडू मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक झेलखाली येणार का पाहूया, परंतु नाही. नो मॅच लँड मध्ये पडलेला चेंडू. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. बघूया 2 धावा समाधान मानलं जाते. दरम्यान पंच म्हणतायत दुसरं शतक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली 30. काय वाटतं प्रवीण, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली 30. अजून उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूवर अजून किती धावसंख्या येऊ शकते. हॅलो, या ठिकाणी आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. दंडवात आदेश होतेकर. कारण 7 चेंडूचा गेम शिल्लक असताना पहिला चेंडू वाईट घोषित केलाय. एक अवंत धाव डी झोन मध्ये गेलाय. संघाची वाढ होते, वाईट टी होते आणि डी झोन मध्ये होते ती म्हणजे 32 या आकड्यावरती. तर नक्कीच जर आदेशने मला सलमान चेंडू केला होता आणि मला प्रत्युत्तर दिलाय की या उरलेल्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमू शकतो, जेकडे पोसरे संघ A1 पोसरे संघ म्हणून. पण ही पंच नो घोषित करतात. फ्रेट कंपल्सरी. एकूण ही आताच्या 2 धावा. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 34. स्ट्रायकिंगला अजूनही सलामीची जोडी मैदानात A1 पोसरे संघाची. बॉलर नेम आहे तो मोठा गोलंदाज दीपक तू सौरभ. ओपच्या दिसण्याकडे चेंडू क्षेत्ररक्षण असेल खाली आहे. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखर संघाची धावसंख्या 1 ने होते 35. काय बॅटिंग, गुड बॅटिंग A1 पोसरे संघ. खरोखर अशा ठिकाणी आपल्या स्वतःच्या टीमला जेव्हा पुढे घेऊन जायचा असतो आदेश, आपल्याला नक्कीच आपल्या शेतकऱ्याच्या वगैरे अपेक्षेची करावंच लागते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट बघूया. आताच्या 2 धावा. खरोखर 2 धावडी संघाची वाढ होतीये ती म्हणजे 37 वरती. खरोखर सुंदर फटका आहे त्या ठिकाणी. गुड. हो 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 हो. एकच धाव. एका धावाची वाढ होते. खरोखर चांगला संघ चाललाय आता. म्हणजे एका बाजूला शांत चिठ्ठी चाललेला सामना, एका बाजूला एवढ पोसरे संघ, तर एका बाजूला सोनवडे गडगडवडे संघ मध्ये खेळताना पाहायला भेटतो. पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय सौरभच्या बॅट पासून. असं क्षेत्ररक्षण खाली आहे. झेल सोडलाय. मित्रांनो नक्कीच जर आपल्याला स्वतःच्या टीमला जेव्हा पुढे घेऊन जायचं असतो तर नक्कीच आपलं झेल टिपणं गरजेचं आहे. झेल टिपला तर मॅच जिंकला, झेल सोडला तर मॅचची अपेक्षा सोडा. आज या मैदानावरती दाखवून देतोय सोरवडे संघ. पुन्हा एकदा दीपक तू अभिजित. पुन्हा एकदा औपचारिक दिशेकडे चेंडू बघा. क्षेत्ररक्षण खाली आहे पण गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे. जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा दिल्या आहेत. 2 धावा. 2 धावांनी संघाची वाढ होते. पोसरे संघाची 41. खरोखर सुंदर बॅटिंग पोसरे संघ. 3 षटकांमध्ये अजून चालू असलेला सामना आहे. 3 षटकांमध्ये उरलेले काय चेंडू शिल्लक असतील. बॉल क्लीम 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 बॉल.
येस ऑन डीजे. त्याचबरोबर शशांक इंदुलकर वावे यांच्याकडून देखील 501 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री विजय शंकर उपाले उपालेवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री महेंद्र पास्ते यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर सुहास गोपाळ पवार यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. भिकाजी उतेकर चोरवणे गावठाण यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि जितेंद्र देशमुख मुरबाड यांच्याकडून 11001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यामुळे सर्व देणगीदारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. हॅलो. तर तत्पूर्वी हा सामना संपल्यानंतर लगेचच कालिका माता पाली उपालेवाडी आणि जय हनुमान साखर जांभूलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. आपण एवन पोसरे संघ प्लीज स्प्रेडअप घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाली एवन पोसरे उपालेवाडी संघ. साखर जांभूलवाडी सामना 3 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. काही चेंडूपती 18 चेंडूपती ते चोरवड गडगड सगळ्याला 42 धापाचं डोगर पार करायचं आहे. 3 षटकांपती उरलेल्या 3 षटकांपती 42 धावा, 18 चेंडू 42 धावा असं समीकरण. ह्या मॅचचा कोण हिरो ठरेल आज ह्या, तर A1 पोसरे आहे, त्या एका बाजूला चोरवड संघ आहे. पंच आपण स्प्रेडअप घ्यायचं सांगायचं आपल्याला. सामन्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने आपल्याला पार पाडायचे आहेत. तर यानंतर होणारा सामना पाली उपालवाडी विरुद्ध साखर जांभूलवाडी. हॅलो. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. पाली उपालेवाडी विरोधात साखर जांभूलवाडी. कुरवलचे सुपुत्र राम उतेकर आणि संजयजी उतेकर साहेबांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. हॅलो. सामन्याला स्प्रेडअप करायचं आहे. या ठिकाणी संजय शांताराम उतेकर कुरवल गावठण यांच्याकडून 1001 रुपयाचं मंदिराला देणगी आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चोरवड संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची आणि 12 खेळाडू या समानाच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे. 12 खेळाडू आपण समानाच्या कक्षामध्ये पाठवायचं आहे. 18 चेंडू आणि 42 धावा आणि 18 चेंडू. सलामीची जोडी मैदानात स्वप्नील आणि दीपक येतोय. चला 12 खेळाडू पोचले संघ. संजयजी उतेकर साहेबांनी आमच्या मंडळाला तर यथाचित त्यांच्या आमच्या ग्रामस्थांकडून आणि मंडळातर्फे त्यांचं यथाचित इथं स्वागत केलं जाते. आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी पालांडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मानित केलं जाते. त्याचप्रमाणे रामभाऊ उतेकर यांचाही यांना इथं सन्मानित केलं जाते. सामन्याकडे घेऊन जातोय समालोचन कक्षात प्रवीणजी बेलेकर आणि आदेश उतेकर. धन्यवाद सर. पोसरे संघ आपण प्लीज स्प्रेडअप घ्यायचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण लावायला 10 मिनिटं घालवले. बॉलर नेम मयुरेश. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे स्वप्नील. नॉन स्ट्राईकला दीपक. सामन्याला सुरुवात. मोठा फटका केला जातो त्या ठिकाणी बघूया. मोठा फटका असताना 2 धावा होत आहेत का पूर्ण, पण जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा झाल्यात. श्री गणेश झाल्या चोरवड संघाचा 2 धावा झाल्यात. खरोखर या षटकामध्ये किमान
15 धावा जर उभारल्या खर्च केल्या तर नक्कीच आपल्याला मॅचची 12 चेंडूमध्ये एवढी मॅच बघायला होल्डर मॅच सुद्धा बघायला भेटल. पुन्हा एकदा फटाफट काय क्षेत्ररक्षण खाली असेल, जेल सोडलाय. एकच धाव, एका धावाने समाधान मानावं लागतो स्वप्नीलला. सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, या ठिकाणी रुपेश जाधव यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. सामन्याला सुरुवात. पंच व्हाईट आणि एक डी झोड मध्ये 2 धावा. आताच्या 2 धावांनी सकाळची धावसंख्या होती 5 या आकड्यावरती. खरोखर दीपकला काय चेंडू असून समजत नाहीये, पण मला मारावेच लागेल. षटकार चौकार कर, 42 धावा डोकर पार करायचं आहे सरोड संघाला. पुन्हा एकदा क्लेम 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 बोल्ड. येस ऑन डीजे.
भेटतोय चोरवड संघाला. येस ऑन डीजे. या ठिकाणी श्री सुरेश सीताराम निकम यांनी 2555 रुपयाचं या ठिकाणी देणगी दिलेली आहे. कैलासवासी जयवंती सीताराम निकम कुलवंडी गाव यांच्या स्मरणार्थ. तरी आम्ही मंडळातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. नेट्स बॅट्समन आले तर म्हणजे उमेश. गोलंदाजी मार्कवरती आहे तो म्हणजे अभिजित. पुन्हा एकदा सन्मान केला ऑफच्या चेंडू बघा किती धावा भेटतात. तिथे एकच धाव मानावा लागेल उमेशला आणि स्ट्राईकला गेला तो फलंदाज स्वप्नील. हा पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. पंच 2 धावा. 2 धावाडी संघाची धावसंख्या 16 चोरोड संघाची. चला स्पीडअप घ्यायचा आहे अभिजित. पंच व्हाईट घोषित करतात. एक अवंत धाव भेटते. व्हाईटची सगळ्याची धावसंख्या 2 गडी बाद 17 हे आकड्यावरती. अजूनही दुसरं शतक मार्गस्थ असताना स्वप्नीलची बॅट काय फुलवून देत नाहीये. पण आपल्या षटकार चौकारीची अपेक्षा करावा लागेल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेकडे चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण खाली असेल. झेल टिपलाय स्वप्नील. पर स्वप्नीलची विकेट गेली. बॅट टू द पेव्हिलियन स्वप्नील. डीजे आणि कनिष्ठ असे म्हटलं तर चोरवणे जखमीचे वाडीचे सुपुत्र विठ्ठल मेस्त्री आणि त्यांच्या समेत असलेले महेश पालांडे आणि सचिन पालांडे आपण व्यासपीठाकडे यायचे. पुन्हा एकदा नो घोषित करतात. एकूण धावसंख्या एकूण 3 धावा भेटतील. 3 धावडी संघाची धावसंख्या फ्रीड कंपल्सरी आहे. नेट्स बॅट्समन स्ट्राईकला फलंदाज निलेश. आता 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या चोरवणे संघाची. हॅलो. तर आपल्या 15 गाव असोसिएशनचे फेडरेशनचे उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर त्यांना विनंती असेल आपण स्थानबद्ध व्हायचंय. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. नक्कीच आता मात्र मोठे फटके मारण्याची गरज आहे. नक्कीच षटकार चौकारची आतिषबाजी करायची गरज आहे सामन्याला जर विजय व्हायचा असेल तर. हा तोच प्रयत्न होता. बॅटची एज लागले. कट मारले. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसरा त्याचा प्रयत्न होणार का? आणि नक्कीच दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न झाला. एकूण 2 धाव संघ पुढे सगळं धावसंख्या झाली ती 22. पुढचा चेंडू असेल सौरभ याचा. बघूया या चेंडूवर मोठा फटकेबाजी होणार का? हा सुंदर फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण झेलखाली येणार का पाहूया. परंतु नाही. 1 बाउन्सचा क्षेत्ररक्षणाने अडवलाय चेंडू. चांगली फेकी केली जाते. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. गुड रन इन बिटवीन द विकेट म्हणता येईल या दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या मात्र 2 ने भर पडले. धावसंख्या झाली ती 24. हॅलो. आम्ही वारंवार सूचना करतोय कृपया जे नेटवर बसले आहेत तर त्यांनी तिथे बसायचं नाहीये. कृपया करून तिथे सर्वांनी उठायचं आहे. आणि हा सुंदर फटका
दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली जाते, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय आणि या एकूण 2 धावा, धावसंख्येत 2 भर पडली गेली. धावसंख्या झाली ती 26. कृपया नेटवर कोणी बसायचं नाहीये, वारंवार आम्ही सूचना करतोय, कृपया सूचनेचं पालन करायचं आहे. मला वाटतं काही चेंडू बाकी असतील. हा सुंदर चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, बॅट्समॅनला चेंडू समजत नाहीये आणि स्वतःची विकेट मात्र इथं दान करतोय. अजून एक धक्का बसलाय रनआउटच्या स्वरूपात. कमॉन डीजे. हॅलो, चला वायजे तर पंचांच्या भूमिकेत असतील वायजे योगेश जाधव यांना विनंती असेल तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे कांबळे यांना.